तुमचे विचार आणि भावना संदर्भहीन आहेत, कारण प्रत्येक दिवशी तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे विचार आणि अनुभव करत असता. कोणत्या प्रकारची माहिती आणि विचार तुमच्या आत जातात त्यानुसार तुम्ही तुमची मतं बदलत राहता. तर हे पूर्णपणे मानसिक आहे, ते आध्यात्मिक किंवा वास्तविक नाहीये. अध्यात्म अतिशय वास्तविक आहे. तर तुम्ही ज्याला अध्यात्म म्हणता ते तुम्ही जसा विचार आणि अनुभव करता तसं नाहीये. तर ध्यानलिंगाचा उद्देश हा आहे की तुम्ही या आयामाचा अनुभव विचाराच्या किंवा भावनेच्या पातळीवर न करता अधिक खोल पातळीवर करता. जर हे घडायचं असेल तर फक्त एक गोष्ट गरजेची आहे, ती म्हणजे त्याप्रती ग्रहणशीलता आणि खुलेपणा. कोणताही विचार करायची गरज नाहीये, अनुभवण्याची गरज नाहीये, पूजा किंवा प्रार्थना किंवा काही मागण्याची गरज नाही, काहीच नाही. हे तुमच्या जीवन ऊर्जेला तीव्रतेच्या एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावर नेतं. शेवटी तुम्ही या जगात किती छान जगता, किती चांगले विचार करता, काम करता, अनुभवता, किती चांगलं वागता, हे फक्त यावर अवलंबून असतं की तुमची ऊर्जा कशी कार्य करते. तर ध्यानलिंग तुमचं जीवन त्या स्तरावर नेतं.